मानसशास्त्रीय चाचणीचे प्रमाणीकरण. मागील तासामध्ये आपण मानसशास्त्रीय चाचणीच्या प्रमाणीकरणाच्या ज्या काही कार्यपद्धती आहे त्याच्या पहिली पायरी बघितली. त्यामध्ये पहिली पायरी होती शोध अवस्था. आता शोध अवस्थेमध्ये दोन प्रकार बघितले, आपण तीन प्रकार बघितले. त्यामध्ये होते ज्या कार्याचे मापन करायचे आहे त्याची व्याख्या आणि विश्लेषण करणे. नंतर बघितले आपण विधानाची रचना करणे आणि शोधात्मक प्रथम चाचणी. असे आपण अ ब क असे तीन प्रकार आपण शोध अवस्थेमध्ये बघितले आहे. तर आज आपण प्राथमिक अवस्था बघणार आहोत, म्हणजे मानसशास्त्र चाचणीचे प्रमाणीकरणाची प्राथमिक अवस्था. त्यामध्ये अ हे चाचणीचा प्रारंभिक भागाची तयारी करणे, ही प्राथमिक अवस्था आहे. त्यामध्ये चाचणीची निश्चिती व व्यवस्थित योजना तयार केल्यानंतर चाचणीकरता चाचणीचा प्रारंभिक रूपाची तयारी करण्यास सुरुवात करतो. सर्वप्रथम तो चाचणीच्या विषयानुसार व इतर प्राप्तांकाच्या माहिती आधारे चाचणीच्या विधानाची तयारी करण्यास सुरुवात करतो. चाचणीसाठी जेवढ्या आवश्यक कलमाची आवश्यकता असते त्या सर्वांची निर्मिती अवस्थेत केली जाते. म्हणजे जेवढे विधानाची आवश्यकता आहे तेवढे विधान याच्यामध्ये निवडले जातात. चाचणी सोडताना प्रत्येकाला आवड निर्माण व्हावी यासाठी वेगळ्या प्रकारचे विधानाची रचना तो करत असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना चाचणी सोडताना आवड निर्माण व्हायला पाहिजे. सुरुवातीला जर चाचणी जर अवघड गेली तर विद्यार्थ्याला त्यामध्ये काही रस येणार नाही आणि तो चाचणी व्यवस्थित सोडणार नाही. त्यानंतर त्याचे उत्तरसुद्धा विधानांचे उत्तरसुद्धा हे काळजीपूर्वक देतो. त्यामध्ये कसे खरे खोटे, होई नाही, बहुपर्यायी. त्यामुळे चाचणी तयार करताना ज्या समूहासाठी चाचणी तयार केली आहे त्या समूहाची चाचणी द्यावी लागते. प्रथम ती चाचणी द्यावी लागते आणि त्या आधारे चाचणीविषयी सांख्यिकी माहिती प्राप्त होते व त्यावर चाचणीची प्रारंभिक तयारी होते. त्यानंतर आहे विधान विश्लेषण. चाचणी प्रमाणीकरणातील महत्त्वाची पायरी म्हणजे विधान विश्लेषण होय. कारण की विधानाचे विश्लेषण केल्याशिवाय चाचणी तयार होणारच नाही. चाचणीच्या सुस्थितीवर परिणाम करणाऱ्या विश्वसनीयता आणि यथार्थता या घटकावर विधान विश्लेषणाचा प्रभाव पडत असतो. मोठ्या समूहावर चाचणी प्रशासित केल्यानंतर विधान विश्लेषण केले जाते. म्हणजे जे काही मोठा समूह असेल त्या समूहावर चाचणीचे प्रशासन म्हणजे त्या लोकांकडून ती चाचणी सोडवली जाते आणि त्याचे विधान विश्लेषण केले जाते. नंतर सांख्यिकी माहिती प्राप्त झाल्यानंतर तिच्यावर वेगवेगळ्या सांख्यिकी पद्धतीचा वापर केला जातो. आता जी काही आपण एका समूहावर चाचणी सोडून घेतली आपण आणि ते सांख्यिकी माहिती निर्माण होते आणि ती चाचणी आपण सोडून घेतल्यानंतर त्याच्यावर सांख्यिकी पद्धतीचा वापर केला जातो. प्रामुख्याने या कार्यपद्धतीवर दोन उद्दिष्ट असतात. सांख्यिकी पद्धती दोन उद्दिष्ट असतात की का आपण विधान विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकीचे दोन उद्दिष्ट असतात. पहिला म्हणजे विधानाची काठिण्य पातळी ठरवणे. म्हणजे विधान किती अवघड आहे, किती सोपे आहे. सुरुवातीला विधाने कठीण दिले की अवघड दिले त्याच्यावरून त्याची काठिण्य पातळी ठरवली जाते. 27+27 म्हणजे पहिले 27 आणि शेवटचे 27 हे अवघड क्वेश्चन असतात आणि मधले क्वेश्चन हे सोपे असतात. कारण की पहिले अवघड गेल्यानंतर तर काही वाटणार नाही, नंतर सोपे गेल्यानंतर त्याला उत्साह निर्माण होतो आणि पुन्हा अवघड गेल्यानंतर त्याला चाचणी चांगल्या प्रकारे सोडतो. त्यानंतर दुसरा मुख्य उद्दिष्ट म्हणजे विधानाचे भेदबोधन म्हणजे योग्य तो विधान ओळखणे आणि त्याचे मूल्य ठरवणे. त्याचे मूल्य काय हे ठरवले जाते. म्हणून विधान विश्लेषण ही चाचणी प्रमाणीकरणाची महत्त्वाची पायरी आहे. आता आपण अंतिम अवस्था, आता हा जो भाग आहे उरलेला भाग आहे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ. आज आपण फक्त इतकंच बघू. तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत चाचणी प्रमाणीकरणासाठी कार्यपद्धती 3 पायऱ्या आहे. पहिली कोणती आहे? शोधक अवस्था आणि प्राथमिक अवस्था. आता आपण शोधक अवस्थामध्ये 3 घटक पाहिले. अ कोणता पाहिलं? ज्या कार्याचे मापन करायचे आहे त्याची व्याख्यान विश्लेषण करणे. ब नंतर विधानाची रचना करणे आणि क म्हणजे शोधनात्मक प्रथम चाचणी. असे आपण शोधक अवस्था म्हणजे तुम्हाला हे शोधक अवस्था म्हणता येत. त्यानंतर आपण प्राथमिक अवस्थेत गेलो. आता प्राथमिक अवस्थेमध्ये आता तुम्ही शोधक अवस्था आल्यानंतर प्राथमिक अवस्था आली. प्राथमिक अवस्थेमध्ये काय आहे? चाचणीच्या प्रारंभिक भाग तयार करणे. चाचणीची प्रारंभिक जो भाग असतो त्याची तयारी करणे. नंतर विधान विश्लेषण करणे. हे 2 घटक याच्यामध्ये येते. आणि उद्या आपण अंतिम अवस्था चाचणी प्रमाणीकरणातील अंतिम अवस्था आपण उद्या पाहू. धन्यवाद.